हॅलो अँड वेलकम बॅक. तर म्हटलं आज तुमच्यासोबत मॉर्निंग रूटीन शेअर करूया. तसं तर मी मॉर्निंग रूटीनचे माझे 1-2 व्हिडिओ शेअर केलेच आहे, पण म्हटलं आज परत एकदा मॉर्निंग रूटीन शेअर करूया. तर मग मी काय केलं, अंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली आणि थोडं 5-10 मिनिट स्वतःसाठी दिले, तयार झाली, फ्रेश झाले आणि थोडं आपण फ्रेश झालं तर आपल्याला दिवसभर फ्रेश वाटतं. तर मग काय केलं, किचनमध्ये आल्या-आल्या आधी शेगडी पुसून घेतली छोट्या कापडाने. माझे जे यूज अँड थ्रोचे कापड आहे त्याने शेगडी एकदा पुसून घेतली. रात्री तर आपण क्लिनिंग करतोच, आपलं काय काउंटर टॉप क्लीनच असते, पण एकदा सकाळी पुसून घेतलं की बरं वाटते. तर पाणी थोडंसं पिऊन घेतलं. सकाळी उठल्या-उठल्या पाणी प्यायचं ग्लासभर. तेवढीच आपल्याला एनर्जी मिळते. तेवढा स्टॅमिना आपल्याला मिळतो पाणी पिल्यामुळे. आणि भांड्याचं टोपलं आत आणलं. आतच ठेवलं होतं, पण भांड्याचं टोपलं एकदा लावून घेते म्हटलं, कारण मग आता मला हीच भांडी स्वयंपाकाला लागणार आहे. आणि परत-परत भांड्याच्या टोपल्यात हात टाका, खरकटे हात त्या भांड्याच्या टोपल्यामध्ये टाकण्यापेक्षा फक्त हृदयाच्या पप्पांचा जो टिफिन आहे, तो टिफिन मी त्या टोपल्यामध्ये ठेवला आणि बाकी सगळे भांडे ट्रॉलीमध्ये लावून घेतले. भांडे बऱ्यापैकी वाढले होते. म्हटलं चला आता कुकर पण लावून घेऊया. आधी पीठ मळून घेतलं किचनमध्ये आल्या-आल्या. पीठ जर आपण मळलं तर बरं राहते, पोळ्या छान मऊ येतात. तर आधी पीठ मळून घेतलं. मग काय केलं, इथे मी कुकर लावून घेतला. वरण भाताचा कुकर लागतो. 2 टाईम तर कुकर लागतोच, कारण हृदयाला वरण भात पाहिजे असते आणि वरणाशिवाय तर जेवण होतच नाही आमचं. हृदयाच्या पप्पांना पण कोरडं-कोरडं, आणि जर आपण टिफिनमध्ये एकेरी टिफिन वगैरे दिला, वरण भात दिला नाही किंवा वरण दिलं नाही, तर काय कोरडी भाजी दिली असं होतं. तर त्याच्यापेक्षा म्हटलं नकोच, तुम्ही वरण भात घेऊन जात जा आणि भाजी पण सोबत घेऊन जात जा. तर मी एवढा माझा प्रॉपर मेनू असतो, वरण भात, भाजी पोळी, सकाळ संध्याकाळ. मग संध्याकाळचं कसं असतं आपलं, संध्याकाळी आपण कधी करतो, कधी वरण भात करतो, कधी खिचडी वगैरे असं पण होतं. पण सकाळी तर आमचं फिक्स आहे की वरण भात, भाजी पोळी एवढा स्वयंपाक असतोच. तर मी काय केलं, मला पोपटाच्या शेंगांची भाजी करायची होती. ते दाणे असते त्या दाण्यांची भाजी करायची होती. तर मग मी रात्रीच मसाला वाटून ठेवला होता. म्हणजे मसाला म्हणजे हेच खोबरं, धने आणि सांबाराच्या काड्या, कांदा आणि टमॅटो मी हे सगळं एकदा भाजून घेतलं होतं आणि भाजून झाल्यावर रात्रीच मिक्सरमधून काढून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. नंतर आता मला एकच काम होतं की कढईत तेल तापवणे आणि थोडीशी मोहरी टाकून हे वाटण शिजवून भाजी बनवणे. तेवढं इझी काम होऊन जाते. असं जर आपल्याला मसाल्याच्या भाज्या संध्याकाळीच म्हणजे सकाळी करायच्या आहे टिफिनला आणि टिफिन होत नाही आपलं, तर आपण असं संध्याकाळी आपले कामं बरेचसे करून ठेवू शकतो. मी तर खूपदा करते, कारण माझं एवढ्या सकाळी माझं मॅनेज होतच नाही. एवढा टिफिन, नाश्ता सगळं हे आणि हृदयाचं पण असते मध्ये-मध्ये. तर मी आधीच प्रिपरेशन करून ठेवते. तर माझा मसाला इथे होत आला होता. तर मी काय केलं, त्यामध्ये तिखट आणि मसाला जो आहे काळा मसाला तो टाकला आणि हळद टाकली. आणि इथे माझे तिन्ही तुम्ही बघू शकता, तिन्ही माझ्या गॅसचे जे बर्नर आहे ते आता म्हणजे एकही रिकामा नाही आहे. मला आता पोळ्या करायच्या आहे. माझं सगळं झालं आहे. सगळं पीठ वगैरे मळून आहे. तर मी काय केलं, तेवढा माझ्याजवळ टाईम होता, तर मी काय केलं, पोळ्याचे उंडे बनवून ठेवले तेल वगैरे लावून. आता फक्त मला पोळ्या टाकाव्या लागेल. हृदया उठली होती, तिला पण दूध बनवून देऊन दिलं. तरी माझ्याजवळ आता वेळ होता, तर काय टाईमपास करू म्हटलं. तर आधी म्हटलं आता माझे 2 म्हणजे 2 शिट्ट्या झाल्या होत्या कुकरच्या. तर एका शिट्टीसाठी मी थांबली होती. नाहीतर जर वेळ असता मला कुकरला बराच, तर मी हॉलमध्ये बेडरूममध्ये जाऊन पसारा आवरून आली असती. पण आता एका शिट्टीसाठी म्हटलं काय तिकडे जाऊन, मी तिकडे गेली असती आणि इकडे शिट्टी झाली असती. तर आता बघू शकता माझी कुकरची शिट्टी झाली आहे फायनली. मग मी काय केलं, माझी कढई मधल्या बर्नरवर शिफ्ट केली. कढई भाजीची होती ती, आणि इकडं जो पहिला नंबरचा बर्नर आहे तिथे मी पोळ्या टाकायला घेतल्या आणि परत जो शेवटचा बर्नर आहे तिथे मी पाणी तापायला घेतलं. पाणी याच्यासाठी तापवत आहे, म्हणजे भाजीत जर आपण गरम पाणी टाकलं किंवा कोमट पाणी टाकलं तर भाजीची कुकिंग प्रोसेस थांबत नाही. आणि अशा ज्या मसाल्याच्या भाज्या आहे त्याला रंग पण छान येतो, तरी पण छान येते आणि खूप छान भाजी होते. आपण जर गरम पाणी त्यामध्ये ओतलं, तर मग मी गरम पाणी करायला ठेवून दिलं होतं तिकडे. तर माझा इथे स्वयंपाक पूर्ण झाला होता. पोळ्या पण मी टाकून घेतल्या. स्टेप बाय स्टेप केलं ना मैत्रिणीनं, होऊन जातो लवकर. आणि आज मी जरा लवकर उठली होती, कारण मला शूट करायचं होतं. तर मी 5:30लाच उठली होती. नाहीतर अदरवाईज 6:15 6 वाजेपर्यंत मी उठते. कधी-कधी होते लेट,
हृदया कधी-कधी जागवते, तर कधी-कधी ती जागतेच, कधी-कधी लेटच उठते, कधी-कधी सकाळीच उठून बसते, असं तिचं सुरू असते. म्हटलं चला आता उपमा करून घेऊया. नाश्त्यासाठी काही करायचं हा रोजचा प्रश्न असतो, काय करावं? काय आता माझं तर असं काही फिक्स नसते, की हो बा हे शेड्यूल आहे, आज हेच करायचं आणि उद्या तेच करायचं, असं काही माझं फिक्स नाही आहे भाज्यांचं किंवा नाश्त्याचं, असं काहीच नाही. जे वाटलं ते मी करते. आणि कधी-कधी जर मला लेटच झालं, कधी हृदया जर चिडचिड करत असली, तर मग मी काय करते, हृदयाच्या पप्पांना भाजी-पोळीच देते. तुम्ही भाजी-पोळी खा आणि मी 11 वाजता जेवण करून घेईन. असं आमचं खूपदा आधी व्हायचं. नाश्ता होतच नव्हता करणं. हृदया करूच नव्हती देत, लहान होती. तर आता ती मोठी होत आहे, तिला समज येत आहे, तर ती स्वतःचं दूध वगैरे पिऊन घेईन, चहा वगैरे दिला तर बिस्किट खाऊन घेईन, असं ती करते. तर इथे मी सांबार पण चिरला उपम्यामध्ये टाकायसाठी आणि उपमा पण वाफायसाठी ठेवून दिला. तिकडे माझ्या उपमा माझा तिथे शिजला आहे. आता त्याला झाकून ठेवला आहे वाफ येतपर्यंत, हृदयाच्या पप्पांची अंघोळ होतपर्यंत. तो उपमा छान फुलतो वाफेवर आणि मग त्यांची अंघोळ झाल्यावर ते उपमा घेतील आणि हृदयाला देतील आणि स्वतः पण घेतील. तेवढं त्यांचं मला बरं वाटते, की ते स्वतःच्या हाताने घेतात, हृदयाला पण काय पाहिजे ते देतात, हृदयाचं पण बघतात. तेवढी मला हेल्प होतो. नाहीतर एकटीला खूप भारी जातं, एकटीला मॅनेज करणं सगळे कामं, घर. तर काय केलं, मला थोडा वेळ होता, माझा स्वयंपाक सगळा झाला होता, नाश्ता पण झाला होता आणि मी चहा पण बनवून ठेवून दिला होता. यांचा नाश्ता झाल्यावर आता हे चहा घेतील म्हणून मी चहा पण बनवून ठेवला होता आणि माझा फक्त नाश्ता आणि चहा राहिला होता. तर मी म्हटलं पहिले झाडून घेऊया. मी काय करते, आधी झाडून घेत असते, कारण आपल्या घरातला व्यक्ती बाहेर गेल्यावर त्याच्या पाठी झाडू नये असं म्हटलं जाते. म्हणून मी एवढं काही सगळं मानत नाही. पण आता काय झालं ना, लहानपणापासून ज्या गोष्टी आपण फॉलो करतो, ज्या गोष्टी आपल्याला आपली आई सांगत येते, तसं आपण वागतो. तर तशी मला आता सवयच पडली. तर मी काय करते, नाही माझ्याकडून पोछा मारणं झालं नाही, काही झालं, तर मी काय करत असते, मी झाडून घेत असते. नंतर वाटल्यास मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी पोछा मारते. तर हृदया खूप लहान होती, तर ती मला काहीच कामं नव्हती करू द्यायची. तर मी काय करायची, हृदयाचे पप्पा 6 वाजता यायची, तर मी तेव्हा झाडू पोछा करायची. मी हे पण दिवस बघितले आहे, एकटीने कसं मॅनेज करायचं एवढंसं बाळ, आणि खूप जर बाळा जर त्रास देत असेल तर कसं मॅनेज करायचं, हे पण दिवस बघितले आहे आणि त्या पण मधून मी गेलेली आहे. कारण हृदयाने खूप त्रास दिला आहे. ती राहतच नव्हती कोणाजवळ आणि नुसती रडायची लहान होती तेव्हा. तर आता असं माझं ठरलं आहे, की नाही, जेव्हाचे कामं तेव्हाच करायचे, कारण लहान बाळाचं सांगता नाही त्यांचं मूड कधी काय होईल आणि हे कसे वागतील. तर लगेच मग मला वेळ, आज तुम्हाला मी आधीच सांगितलं व्हिडिओमध्ये, की मी आज लवकर उठली कारण मला शूट करायचा होता. तर लवकर उठली तर बघा त्याचा मलाच फायदा झाला. माझे सगळेच कामं होऊन गेले. माझा स्वयंपाक पण झाला, शूट पण झाला आणि वेळ होता हृदयाच्या पप्पांना 10-20 मिनिट वेळ होता. तर मी काय केलं, माझा झाडू पण मारून झाला होता. तर मी म्हटलं थांबा थोडं, आता हृदय खेळतच आहे. हृदयाला पण ते खाली घेऊन गेले आणि म्हणे आम्ही बाहेर फिरतो थोडा वेळ, तू तुझी कामं आवर. तर मी तोपर्यंत, आणि एवढी मला सवय लागली, हृदया जर झोपून असली किंवा कोणाकडे असली तर फास्ट कामं करायची एवढी आता मला सवय लागली आहे, की तेवढ्या वेळात म्हणजे फास्ट माझं होऊन जाते. तर ती खाली गेल्याबरोबर मी माझा जो ओटा आहे तो पण लगेच पुसून टाकला. म्हटलं आता पुसून घेऊया, नाही तर तो तसाच खरकटा पडलेला राहील. तर मग मी गॅस ओटा पुसून घेतला आणि पुसणं झाल्यावर थोडा जो व्हिनेगर आणि पाण्याचा आणि बेकिंग सोड्याचा जो स्प्रे आहे तो पण मारून घेतला, जेणेकरून जो पण ओट्यावर चिकटपणा आहे तो निघून जाईल आणि ओट्यावर चिकटपणा राहणार नाही आणि कॉक्रोचांची पण भीती राहणार नाही. ओटा पुसून झाल्यानंतर लगेच ओट्यावर ज्या काही वस्तू मी ठेवते, म्हणजे छोटा घी पॉट आहे, तो घी पॉट आहे, पण मी त्यामध्ये तेलच ठेवते. म्हणजे आपल्याला पोळ्या करताना लागणारं तेल, आणि ही जी मोठी केटल आहे याच्यामध्ये 1 किलो तेल सहज मावते. तर ही जर म्हणजे 15 दिवसात रिकामी होते. कधी तर 15 दिवस पण नाही, लवकरच कधी तळलं वगैरे काही तळणाचे जर पदार्थ आपण केले तर ती लवकरच केटल खाली होते. पण जेव्हा ती केटल रिकामी होते तर तेव्हा मी घासून घेत असते. अदरवाईज मी अशी एकदा रोज ह्या छोट्या कापडाने पुसून घेत असते. मग आजूबाजूचा एरिया पण मी पुसून घेतला, कारण पीठ वगैरे ओढतेच, आपले हात घाणेरडे लागते. सर्वात जास्त घाणेरडे हात आमच्या घरी जर कोणी लावत असेल
तर ती हृदय आहे. काही पण खाऊन काही पण काही करून आणि तिला इतकं हात घाण करायची सवय झाली आहे. तिला असं खूप आवडते कुठे पण काही करणं. साबणामध्ये साबण लपवून ठेवा, हँडवॉश लपवून ठेवा. तिच्या धाकाने आम्ही सगळं लपवून ठेवलं आहे. सगळं वर ठेवायचं काम आम्हाला पडत आहे. कारण ती घेते आणि हात वगैरे घाण करते. तर सगळं चिकट करून ठेवते. कुठे पण हात लावते. पेन वगैरे आम्ही सगळं लपवून ठेवलं. कारण ती कधी पण भिंती रंगू शकते. तर बकेटमध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये फिनाईल टाकलं आणि एकदा पूर्ण घराला पोछा मारून घेतला. जेणेकरून जे काही जर्म्स फरचीवर आहे ते फरचीवरचे जर्म्सने माझ्या बाळाला माझ्या घरात कोणतंच इन्फेक्शन होणार नाही. म्हणून मी छान पोछा मारून घेतला आणि खाली गेली होती पार्किंगमध्ये हृदयाच्या पप्पांना सोडायला. आम्ही दोघीजणी खाली जात असतो कारण हृदयाला तिच्या पप्पांना सोडायचं असते. सोडायचं तर नसतेच तिला, ती रडत असते. तर जाताना की "पप्पा तुम्ही जाऊ नका, मला हिच्या जवळ सोडून मला जाऊ नका." पण काय आहे ना, जावं लागतं पोटापाण्यासाठी ऑफिसला. मग वर आली. वर आल्यानंतर म्हटलं चला आता सगळे आपले कामं आवरलेच आहेत. आल्या-आल्या म्हटलं देवपूजा करूया. तर आधी हृदयाची अंघोळ करून दिली. अंघोळ करून दिल्यावर छान तयार झाली हृदयान. म्हटलं चला आता आपण जय जय करू. तर ती आली मस्त जय जय करायसाठी. नंतर मग मी देवपाट पण पुसून घेतलं आणि देवपूजा पण करून घेतली आणि इतकं छान वाटत आहे, इतकं प्रसन्न वाटत आहे देवाची पूजा झाल्यावर. आणि फुलं पण खूप होते. हृदयाच्या पप्पांनी मला फुलं आणून दिले होते. आणून देतात ते फुलं वगैरे. फुलं विकतच आणावं लागतात. फुलं तर काही मिळत नाही. पण जर आणून ठेवले एकदा तर बरेच दिवस चालतात फुलं. तर तुम्ही बघू शकता किती प्रसन्न आणि किती छान वाटत आहे देवाकडे बघून. छान वाटते. पूजा वगैरे केली, प्रसन्न वाटते घरामध्ये. जर आपलं असं रुटीन असलं आणि सगळं व्यवस्थित जर आपण घरामध्ये कामं केले, घर व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला तसं पण प्रसन्नच वाटते. तर तुळशीची पण पूजा करून घेतली मी. देवाला तुळशीला फूल वाहून आणि एक अगरबत्ती लावून हळदी कुंकू लावून मी तुळशीची पण पूजा करून घेतली. छान वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे एकदम मंदिराकडे बघून. पुन्हा एकदा मंदिराकडे येऊन बघावंसं वाटलं, देवांकडे बघावंसं वाटलं. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.